तर आज आम्ही पुन्हा निघालेलो आहे बाहेर। आज आमच्या बाळाचे कान टोचायला निघालोय। आज 14 दिवस झालेत बाळाला। 12 दिवसांनी किंवा 15 दिवसांच्या आत केव्हाही आपण कान टोचू शकतो। आज आहे गणेश चतुर्थी, तर त्यामुळे आज शुभ मुहूर्त आहे, म्हणून आम्ही आज बाळाचे कान टोचायचा विचार केलाय। तर त्यासाठी आम्ही विलेपार्लेला जाणार आहोत। आमचे जुने ज्वेलर्स आहेत ते VM मुसळुंकर म्हणून, खूप जुने आहेत। आम्ही खूप पहिल्यापासून त्यांच्याकडून ज्वेलरी बनवतोय, तर त्यांच्याकडे आम्ही बाळाचे कान टोचायला चाललेलो आहोत। तर बाळाचे कान टोचण्यासाठी मी, मम्मी आणि श्रीकांत निघालो आहे। मम्मी आहे इथे आणि ड्राईव्ह करतोय। सगळे म्हणत होते की बाळाच्या 12व्या जन्माच्या 12व्या दिवशी कान टोचायचे असतात, पण आधी आम्ही नकोच म्हणत होतो, कारण की बाळाला खूप त्रास होईल। किती छोटंसं बाळ येते, कान टोचल्यावरती किती रडेल माहिती नाही, काही सांगता येत नाही, त्यामुळे आम्ही टोचत नव्हतो। पण आता सगळे तेच ॲडवाईस करतात की आता टोचलेले बरे, कारण की नंतर जेव्हा तुम्ही जेवढा उशिरा टोचाल तेवढा तिला जास्त त्रास होईल, कारण की आता त्याच्या कानाची पाळी पण एकदम पातळ असते, त्यामुळे लवकरात लवकर टोचलेलं बरं, तेवढं त्यांना त्रास कमी होतो। त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण आजच टोचून घेऊया। आज शुभ मुहूर्त आहे, गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे म्हटलं आजच कान टोचून घेऊया बाळाचे। आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळीकडे मस्त उत्साहाचं वातावरण आहे। आणि मेन तर रोड खाली असणार आहे, मला तरी हा, हे एक चांगला पार्ट आहे। ट्रॅफिक बिलकुल नसणार आहे, कारण की इथून नेहमी जाताना आम्हाला भरपूर ट्रॅफिक भेटते। विलेपार्लेला बाळाचे कान टोचले, त्यानंतर आम्ही तिथून सांताक्रूजला जाणार आहे, माझ्या माहेरी म्हणजे मम्मीच्या घरी। तिथे गणपती बाप्पा बसतात, गौरी गणपती असते। दरवर्षी मी जाते, जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून मी एकदाही तिथला गणेशोत्सव चुकवलेला नाही आहे, अजिबात नाही आहे चुकवलेला। तर ह्या वर्षी मला कसं तरी वाटत होतं की मी चालली नाही आहे तिथे, मला जायला भेटणार नाही, कारण की मला आधीच सांगितलेलं की 1.25 महिना घराबाहेर पडायचं नाही आहे। 1.25 महिना खूप आजपर्यंत तरी ठरलं नव्हतं आमचं सांताक्रूजला जायचं, पण आज अचानक ठरलं आहे। सगळ्यांना विचारलं, सगळे बोलले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तू येऊन जा, इतकी वर्ष गेलेस तर ऑब्व्हियसली तुला वाटणारच यावंसं, इच्छा होणारच तुझी यायची इथे, तर तू ये। बाळाचं पण दर्शन, सांताक्रूजला सुद्धा जातोय गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी, तर खूप एक्सायटेड आहे मी, खूप बरं वाटतंय। ह्या वर्षी सुद्धा मी चालली आहे, म्हणजे हे वर्ष मी गणपती बाप्पांचं दर्शन चुकवणार नाही आहे, तर खूप बरं वाटतं। बाळाचे कान टोचणार आहे, तर माहिती नाही तिचं रिॲक्शन काय असेल, तिला किती त्रास होईल, तिला किती दुखेल। ऑब्व्हियसली तिला पाहून आम्हाला खरंच खूप वाईट वाटेल, पण काय करणार, कान तर टोचावं लागेल। आम्ही श्रीकांत आणि मी पहिलाच विचार केला, जर मुलगा झाला तर आम्ही त्याचे कान बिलकुलही टोचणार नव्हतो, कारण की गरज नसते ना काहीच मुलांना कान टोचल्याची। असते प्रथा आपल्यात की कान टोचावेच लागतात, पण आम्ही नाही टोचणार होतो, पण आता मुलगी झाली तर कान टोचावेच लागतील। आणि मुलांचं कान ऍक्च्युली शास्त्रीय कारण कोणालाच माहिती नाही की का कान टोचावे, कोणालाच सांगता येत नव्हतं। तर म्हटलं करून जर का मुलगा असता तर कान टोचलेच नसते, पण आता मुलगी आहे तर आपल्याला कान टोचायचे आहेतच, बरोबर सत्तू? तर आता आम्ही कान टोचून घेऊ बाळाचे, बघूया तिचे रिॲक्शन काय असतात, ती काय रिॲक्ट करते, तिला जास्त त्रास होतोय की नाही ते। आय होप तिला काहीच त्रास नको व्हायला, गणपती बाप्पा आहेत पाठीशी। चला आता मग आपण आता बाळाचे कान टोचायला जाऊया। तर आता पोचलो आम्ही इथे मुसळुंकर ज्वेलर्स। चला वेट करतो। काळो घेतो रे, गणपती बाप्पा मोरया। कोणाचे कान टोचणार आहेत आता? झोपली आहे ती शांत।
दुखणार ना. बरोबर आहेत का दोन्ही साईडला? एकदा बघून ना आम्ही. चल तिच्यावर फोकस ठेव ना. सोनी रडायचं नाही ना अजिबात नाही. झालं सोना झालं झालं बेटा. ना ना बेटा. हो हो झालं 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 थोडंसं अच्छा झालं सोना. झालं झालं बेटा. एकदम घट्ट हे करा कपड्याला लागता का म्हणून. झालं सोना. हो 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 झालं राजा झालं झालं सोनी झालं. बेटा काय नाही करत मी काय नाही करत का. झालं छान 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 काय काय ना काय लावायचं आता याला. काय लावायचं कानाला काय लावतो. खोबरेल तेल. झालं झालं बच्चा झालं. झालं बेटा. झालं सोना झालं. काय नाही केलं काय नाही केलं सोना. हो हो सोना काय नाही. हो सोना हो तिला घे जरा उठून. झालं सोना झालं झालं. परत एकदा झालं झालं बच्चा झालं 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 झालं. अरे बाप. झालं झालं झालं. लाल झाली ती. पिल्लू हे बच्चा. हां जा.
फर्स्ट टाइम लास्ट टाइम परत नाही. जाऊ आपल्या घरी. कान टोचून झालेलं आहे आमचं आणि छोटा मॅडम रडायचं काही थांबत नाही आहे. हात बाहेर काढायला खूप आवडतात. हो बघा कशी हात बाहेर काढायला शिकली आहे 14 दिवसामध्ये. हो हा तुला नाही सांगत आहे, तुला नाही, तुझ्याबद्दल नाही बोलत आहे बाळा. नाही नाही तू नाही, तू नाही. हो सोना भूक लागली मला माहिती. आपण आता घरी पोहोचतोय सोना. त्यांनी सांगितलं की कानाला थोडं तेल खोबरेल तेल गरम करून लावायचं, त्यामुळे ते लवकरात लवकर बरं. किती छान झोपले आता, शांत झालंय. आणि आता ती मुलगी वाटते कान टोचल्यामुळे, नाहीतर सगळे विचारायचं मुलगी आहे की मुलगा आहे. आता कानातले बघून तर सगळ्यांना समजेल की छोटी मुलगी आहे. तरी पण मुलांच्या पण कानात काय काय घालतात रे आपल्या म्हणतात. ठीक आहे व्यवस्थित. आता नवीन पद्धत आली आहे, ते मशीन गन मशीन असते त्याच्याने टोचतात कान. पण ह्यांच्याकडे तसं नव्हतं गन मशीनचं, डायरेक्ट तारीनेच त्यांनी टोचतात. मशीनमध्ये स्टील असतं म्हणजे ते इट इज नॉट गुड. मोठे सोन्यानेच कान टोचायचे असं हे. अच्छा सोन्याच्या तारेने. तुम्ही पण तुमच्या बाळाचे कान टोचणार असाल तर ते चांगल्या ठिकाणावरून टोचा, जिथे हायजेनिक असेल, व्यवस्थित सेफ्टी घेतली जात असेल बाळांसाठी, अशा ठिकाणावरूनच तिचे कान टोचा, बाळाचे कान टोचा.